विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आज आहे 25 एप्रिल। आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तसेच सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा। डेली सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ येत असतो। व्हिडिओला सुरुवात करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम 2026 च्या सुधारित नियमानुसार इंटर्नना मिळणारे मासिक स्टायपेंड वाढवून किती केले आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, 9,000 रुपये। पीएम इंटर्नशिप स्कीम 2026 अंतर्गत मासिक स्टायपेंड 5,000 वरून वाढवून 9,000 रुपये करण्यात आला आहे। सरकारची योजना टाटा, रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना प्रशिक्षण देणे। वयोमर्यादा आता 18 ते 25 वर्ष आहे। आधी ही मर्यादा 21 ते 24 वर्षे इतकी होती। ही जी स्कीम आहे ती सुरुवात झाली 3 ऑक्टोबर 2024 रोजी। एक कौशल्य प्रशिक्षण योजना आहे। योजनेचे उद्दिष्ट भारतातील 500 प्रमुख कंपन्यांमध्ये इंटर्नशिपद्वारे 1 कोटी युवकांना सक्षम करणे। याचा जो पहिला टप्पा आहे त्यामध्ये 30 लाख युवकांना प्रशिक्षण देणे, दुसरा टप्पा 70 लाख युवकांना प्रशिक्षण देणे। इतर फायदे, प्रत्येक इंटर्नला 1 वर्षासाठी 9,000 प्रतिमाह स्टायपेंड मिळेल आणि 1 वर्षानंतर अतिरिक्त 6,000 रुपये देण्यात येतील। पुढील प्रश्न, क्राईम ब्रँच ऑफ इंडियाने डिजिटल अरेस्ट फसवणूक थांबवण्यासाठी आणि नोटीस सत्यापनासाठी कोणता आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट लॉन्च केला आहे? तर हा जो चॅटबॉट तयार केला आहे त्यांनी त्याला एक नाव दिलंय, त्याचं नाव आहे ऑप्शन ए, अभय। तर सीबीआयने हा अभय नावाचा एआय चॅटबॉट लॉन्च केला आहे नागरिकांना बनावट कायदेशीर नोटीस आणि ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी। तर लक्षात घ्या, आपण मध्ये न्यूज मध्ये देखील बघितलं असेल की ऑनलाईन माध्यमातून एक समोरचा व्यक्ती म्हणतो की मी सीबीआय मधून आहे, तुम्ही असा फ्रॉड केलाय आणि त्या ठिकाणी पैसे आणि ते लुटण्याचा ते प्रयत्न करतात। तर अशा वेळेस तुम्ही हा जो एआय चॅटबॉट आहे याचा वापर करून अभयचा ती नोटीस खरी आहे की खोटी हे तुम्ही यातून पडताळणी करू शकता। 1 मे 2026 पासून सीबीआयच्या सर्व अधिकृत नोटीसवर QR कोड असेल। नागरिक अभयद्वारे स्कॅन करून नोटीसची सत्यता तपासू शकता। सीबीआय याचं उद्दिष्ट काय आहे तर देशातील गंभीर गुन्हे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणे। स्थापना झाली 1963 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्ली। पहिले संचालक होते DP कोहली, सध्याचे संचालक आहेत प्रवीण सूद। मंत्रालय आहे कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालय। पुढील प्रश्न, कोणत्या माजी भारतीय खासदाराला ब्रिटिश संसदेत ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? हे कोण आहेत तर ते आहे ऑप्शन बी, जे संतोष कुमार। आणि जे पर्यावरण रिलेटेड जे प्रश्न असतात ना त्यावर विशेष लक्ष द्यायचं, कारण की परीक्षेत तुम्हाला पर्यावरण रिलेटेड प्रश्न बघायला भेटतील। तर जे संतोष कुमार यांना लंडन मधील हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे ब्रिटिश संसद आहे येथे ग्लोबल ग्रीन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ते भारताची माजी राज्यसभा सदस्य आहे आणि पर्यावरण प्रेमी आहेत। त्यांना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि पर्यावरण पुनर्संचय इकोलॉजिकल रिस्टोरेशन कार्यासाठी सन्मान मिळाला। त्यांनी 2018 मध्ये ग्रीन इंडिया चॅलेंज GIC सुरू केलं, जी जगातील मोठ्या नागरिक आधारित पर्यावरण मोहिमांपैकी एक आहे। या उपक्रमाद्वारे लाखो विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांना पर्यावरण संरक्षण आणि वृक्षारोपणाशी जोडले। 2018 मधून ते तेलंगणातून भारत राष्ट्र समिती पक्षाकडून राज्यसभेचे सदस्य झाले। तेलंगणाचे सध्याचे तुम्ही CM मला सांगायचंय आणि आणि तेलंगणाची कॅपिटल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली हैदराबाद। तर CMचं नाव खाली कमेंट करा। एप्रिल 2026 मध्ये त्यांनी युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल साध्य करण्यासाठी कॉमनवेल्थ देशांसमोर ग्रीन इंडिया मॉडेल सादर केला। त्यांची पुस्तके देखील लक्षात ठेवा, रिक्षो वेदम 2.0 आणि विंग्स ऑफ पॅशन। पुढील प्रश्न, अलीकडे शेख झील पक्षी अभयारण्य भारताच्या 99व्या रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं, ते कोणत्या राज्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे उत्तर प्रदेश। आता मध्य प्रदेश कॅपिटल आहे भोपाळ, त्यानंतर उत्तर प्रदेशची लखनौ, राजस्थानचे आहे जयपूर आणि हरियाणाचे कॅपिटल आहे चंदीगड। अलीगड उत्तर प्रदेश येथील शेखा झील पक्षी अभयारण्याला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला। आता हे भारतातील 99 क्रमांकाचं रामसर स्थळ आहे। हे एक गोड्या पाण्याचं सरोवर आहे जे सेंट्रल एशियन फ्लायवे मधील स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्वाचं ठिकाण आहे। मुख्य मुद्दे, याचं स्थान आहे अलीगड खुर्जा लिंक कालव्याजवळ। प्रजाती येथे 170 पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात। भारतातील एकूण रामसर स्थळे आहेत 99। उत्तर प्रदेशातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील कच्छ येथील छारी ढांडला फेब्रुवारी 2026 मध्ये
रामसर दर्जा मिळाला. म्हणजे 97 आणि 98 क्रमांकाचं, आणि आता 99 क्रमांकाचं कोणतं, तर हे रामसर कन्झर्वेशन म्हणजे काय, तर वेटलँड संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय करार आहे. 2 फेब्रुवारी 1971 इराणमधील रामसर शहर 1975 मध्ये हा लागू करण्यात आला भारतात. तो 1975 मध्ये लागू करण्यात आला आणि भारतात 1 फेब्रुवारी 1982 मध्ये करारावर स्वाक्षरी केली. एकूण सर्वाधिक जे रामसर स्थळे आहेत ते आहेत तामिळनाडूमध्ये. भारताचे पहिले रामसर जर विचारलं तर ते आहे चिलिका तलाव ओडिसा येथे आणि केवळादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान येथे. सर्वात मोठं विचारलं तर सुंदरबन पश्चिम बंगाल आणि सर्वात लहान विचारलं तर रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी रिक्वेस्ट, जर विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करायचे आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा. आजच्या व्हिडिओचं जे लाईकचं टार्गेट आहे ते आहे 100+ लाईक. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या स्टेट ऑफ इंडियात बॅट रिपोर्ट नुसार कोणत्या राज्यात वटवाघळांची सर्वाधिक विविधता आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल, कॅपिटल कोलकाता. आणि सध्या तिथे काय चालू आहे तर आता निवडणुका चालू आहेत. नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन NCF आणि बॅट कन्झर्वेशन इंटरनॅशनल BCI यांनी भारताचा पहिला स्टेट ऑफ इंडिया बॅट्स रिपोर्ट प्रकाशित केला. उद्देश वटवाघळींच्या प्रजातींची अचूक माहिती मिळवणे जेणेकरून पर्यावरणासाठी योग्य धोरणे तयार करता येतील. भारतात 135 वटवाघळांच्या प्रजाती आहेत, त्यापैकी 16 स्थानिक आणि 7 गंभीर धोक्यात आहेत. सर्वाधिक विविधता असलेले राज्य आहेत पश्चिम बंगालमध्ये 68 प्रजाती आहेत. यानंतर मेघालय, यामध्ये एकूण 66 प्रजाती आहेत. जर तुम्हाला मेघालयची कॅपिटल येत असेल तर आपण खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, 114वा ऐतिहासिक सुवारी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आसाम. आसामच्या बोको प्रदेशात 114वा पारंपरिक सुवारू महोत्सव आयोजित करण्यात आला. हा मुख्यतः कृषी महोत्सव आहे जो शेती हंगामाच्या सुरुवातीला चांगल्या पिकासाठी साजरा केला जातो. विविध जमाती समुदायांमधील सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. महोत्सवातील उपक्रम हत्ती शर्यती, घोडाधाव, त्यानंतर टग ऑफ वॉर आणि यामध्ये सहभागी समुदाय आहे राभा, बोरो, गारो आणि कोच राजवंशी. पुढील प्रश्न, वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे दरवर्षी कधी साजरा केला जातो, तर हा दिवस साजरा केला जातो 23 एप्रिल रोजी. 23 एप्रिल रोजी वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट डे साजरा केला जातो. वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट संरक्षण यांना प्रोत्साहन देण्यासाठी. याची सुरुवात युनेस्कोने केली. उद्दिष्ट काय आहे तर पुस्तक, लेखक आणि बौद्धिक संपदा हक्क यांना प्रोत्साहन देणे, लेखक, प्रकाशन आणि ग्रंथालयाचे योगदान ओळखणे. इतिहास, युनेस्कोने 1995 मध्ये या दिवसाची सुरुवात केली. यानंतर पुढील प्रश्न, 40 वर्षानंतर ब्लॅक पॅन्थर कोणत्या प्राणी संग्रहालयात पुन्हा आणण्यात आला, उत्तर आहे ऑप्शन बी इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय विशाखापट्टणम. माहिती, विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयात एक मादी ब्लॅक पॅन्थर ला लोकांसाठी प्रदर्शित करण्यात आली. तिला इंटरझू एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत आसाम राज्य प्राणी संग्रहालय गुवाहाटी येथून आणले गेले. या प्राणी संग्रहालयात शेवटचा ब्लॅक पॅन्थर 1980च्या दशकात पाहायला मिळाला होता. इंटरझू एक्सचेंज प्रोग्राम म्हणजे काय, एका प्राणी संग्रहालयातून दुसऱ्या प्राण्यांची देवाणघेवाण. उद्देश प्रजनन आणि संवर्धन. इंदिरा गांधी प्राणी संग्रहालय स्थान विशाखापट्टणम. क्षेत्रफळ सुमारे 625 एकर. काम बलाकोंडा रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये स्थित आहे. पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेला रिलोस करार कोणत्या दोन देशांदरम्यान रेसिप्रोकल लॉजिस्टिक एक्सचेंजशी संबंधित आहे, उत्तर आहे भारत आणि रशिया. आता हा रिलोस करार काय आहे तर हा 2 देशांमधील लष्करी लॉजिस्टिक करार आहे. या करारामुळे दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी सुविधांचा वापर करू शकतात, जसे की इंधन भरणे, दुरुस्ती, पुरवठा तसेच जहाजांना थांबवणे, देखभाल. आणि हा करार 18 फेब्रुवारी रोजी स्वाक्षरित झाला. भारताला होणारे फायदे, भारत रशियाच्या सैन्य, नौदल व हवाई तळांचा वापर करू शकतो. आर्क्टिक आणि पॅसिफिक महासागरात भारताचा प्रभाव वाढेल. भारत रशिया संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होईल. इतर संरक्षण करार, लिमोआ, भारत आणि अमेरिका दरम्यान दोन्ही देश एकमेकांच्या लष्करी तळांचा वापर रिफ्युलिंग, रिपेअरिंगसाठी करू शकतात. पुढील प्रश्न, PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये पुरुष गटाचे विजेते कोण ठरले, उत्तर आहे ऑप्शन बी सूरज कुमार चंद. चेन्नई येथे आयोजित ACL
स्कॉश PSA चॅलेंजर टूर 2026 मध्ये भारताच्या सूरज कुमार चंद यांनी पुरुष एकेरी विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत त्यांनी दक्षिण कोरियाच्या जोगमिन रिऊ यांचा पराभव केला. PSA चॅलेंजर टूर 2026 इंडिया स्कॉश अकादमी चेन्नई तामिळनाडू. पुरुष विजेता आहे सूरज कुमार चंद आणि महिला विजेते आहे इजिप्तची रोकिओ ओथमान. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे आपण या ठिकाणी रिव्हिजन करूयात. ॲपलचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली जे 1 सप्टेंबर 2026 पासून टिम कुक यांची जागा घेतील? उत्तर आहे ऑप्शन डी, जॉन टर्नस. 2026च्या लोरेस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्डमध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर हा किताब कोणी जिंकला? उत्तर आहे ऑप्शन बी, कार्लोस अल्काराज. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भगवंतास रैकवार यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? उत्तर आहे ऑप्शन सी, बुंदेशी मार्शल आर्ट आणि ते मध्य प्रदेशचे आहेत. युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? श्रेया शांतनु मुंदडा. केंद्र सरकारने रिव्हर बेसिन मॅनेजमेंट योजना 2026-31 पर्यंत वाढवली. या नवीन कालावधीसाठी किती निधी मंजूर करण्यात आला? तर तो आहे 2183 कोटी रुपये. भारताचा पहिला पेट्रोक्लिफ संरक्षण पार्क कुठे उभारला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, लडाख. पृथ्वी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 एप्रिल रोजी. भारतीय स्पर्धा आयोगच्या कार्यवाहक महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे राकेश बनोट. बल्गेरियाच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या नेत्याच्या पक्षाने विजय मिळवला आणि ते पंतप्रधान होणार आहेत? उत्तर आहे ऑप्शन बी, रुमेन रादेव. नेक्स्ट, 2026च्या गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडे केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 3 कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली? मार्च 2026, डिसेंबर 2027, मार्च 2028 की जून 2030? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल पाहिजे असेल 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट तर फक्त 99 रुपयांमध्ये मिळेल. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर विद्यार्थ्यांनो कंटेंट आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे. व्हिडिओचा टार्गेट आहे 100 लाईक. हे बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. याकरता QR कोड स्कॅन करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.